नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न। आपल्या आवडीनिवडी ओळखून योग्य क्षेत्राची निवड केल्यास यश निश्चित मिळते। डॉक्टर इसार कुरेशी। आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेच्या वतीने पोलादपूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले। या शिबिराला पोलादपूर तालुक्यातील 17 शाळा वसुंधरा मोरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। 10वी-12वीच्या परीक्षा सुरू असूनही 650 विद्यार्थ्यांनी या करिअर मार्गदर्शन शिबिराला उपस्थिती लावली। कार्यक्रमाला तहसीलदार कपिल घोरपडे, गट शिक्षणाधिकारी सुभाष साळुंके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुलींसाठी विशेष सत्रामध्ये धनश्री ठाकरे यांनी मुलींची सुरक्षितता या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सखोल मार्गदर्शन केले। आपल्या मनोगतात त्यांनी मुलींनी आत्मविश्वास वाढवणे, सतर्क राहणे, कायदेशीर हक्कांची माहिती ठेवणे आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य पावले उचलणे याबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या। यानंतर रुपाली कौशिक यांनी इंडस्ट्रियल ऑटोमेशन या आधुनिक आणि करिअर दृष्ट्या महत्त्वपूर्ण विषयावर सखोल मार्गदर्शन केले। आपल्या सादरीकरणात इंडस्ट्रियल ऑटोमेशन म्हणजे काय, त्यातील प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर, सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन, रोबोटिक्स कंट्रोल सिस्टम यांसारख्या तांत्रिक घटकांची माहिती दिली। तसेच उत्पादन क्षेत्रात ऑटोमेशनचे वाढते महत्त्व, उद्योगांमधील रोजगाराच्या संधी आणि आवश्यक कौशल्य यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। तंत्रज्ञानाशी जुळवून घेत सतत कौशल्य विकास केला तर इंडस्ट्रियल ऑटोमेशन क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवता येते असे आवर्जून सांगितले। प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर इसार कुरेशी यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडीतील विविध संधी, बदलते शैक्षणिक प्रवाह, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास तसेच स्वावलंबनाच्या संधींबाबत सखोल मार्गदर्शन केले। आपल्या आवडीनिवडी ओळखून योग्य क्षेत्राची निवड केल्यास यश निश्चित मिळते असे त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदीप जाबडे, पोलादपूर।